चला सुरुवात. सामन्याला सुरुवात. ओके रोहन रोहन ना रोहन रोहन स्ट्राईक वरती रोहन रोहन आणि परेश. बॉलर मुत्तू. स्ट्राईक वरती रोहन, नॉन स्ट्राईक वरती परेश अशी सलामी जोडी मैदानात. सेमी फायनलचा सामना आहे. यानंतर सामना डी बॉयज विरुद्ध युवा 11. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी. झेलचा अपील आहे. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. बॅकफीड वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न रोहन यांचा, परंतु अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या बिनबाद 0. सेमीफायनलचा सामना चालू आहे. झकरिया विरुद्ध एफ साऊथ ऑफिस कार्यालय परेल. राईट आर्म मोर द विकेट. मुत्तूर या षटकातील पुढील चेंडू जोडा प्रयत्न. बॅटच्या खालून गेला चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. सलग 2 चेंडू डॉट टाकतोय गोलंदाज मुत्तू. धावसंख्या 0. सेमीफायनलचा सामना. जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये पोहोचेल. वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिला षटक गोलंदाज मुत्तू. राईट आर्म मोर द विकेट. स्ट्राईक वरती फलंदाज रोहन. दिमागीचा चेंडू जोरदार चेंडू झाला. मिड विकेटला झेल होतोय की सिक्सर जातोय. पाहिजे 1 बाउन्स बाउंड्री जातोय. 1 बाउन्स बाउंड्री. 4 धावा. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा उठवला. मिड विकेटचा मारला पहिला चौकार. या सामन्यातील चेंडू द्यायचा, बॉल द्यायचा. आयोजक आलेला आहे बॉल. ओके धावसंख्या 4. 5 चेंडूंचा 1 षटक असेल याची कृपया दोन्ही संघाच्या संघनायक खेळाडू यांनी नोंद ठेवायची आहे. धावसंख्या बिनबाद 4 धावा. चौकारण संघाचं खातं खोललंय. फलंदाज रोहन, नॉन स्ट्राईक वरती परेश अशी सलामीची जोडी मैदानात. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध युवा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चेंडू द्यायचा आहे. वेळ लावू नका. लास्ट बॉल या पहिल्या ओव्हरमधील. माफ करा, 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर चेंडू. धीम्यागीचा टाकला चेंडू खाली विसावला. यष्टीरक्षक यांच्या हातातून चेंडू स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आहे ती 4. पहिला षटक चालू असताना बिनबाद 4 धावा. या षटकातील हा पुढील चेंडू मुत्तू यांचा. स्ट्राईक वरती रोहन, नॉन स्ट्राईक वरती परेश अशी जोडी मैदानात. राईट आर्म मोर द विकेट. पॅव्हिलियन एंड कडून फुलटॉस चेंडू मारण्यात पुन्हा एकदा अयशस्वी. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4 धावा. ऑफिस स्टाफ एफ साऊथ परेल या संघाने पहिल्या सामन्यामध्ये भोईवाडा संघाविरुद्ध विजय प्राप्त करून पुढील प्रवेश आणि त्यानंतर लालबाग चौकी या संघावरती विजय प्राप्त करून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर झकरिया क्रिकेट संघाने सुपारी बाग या संघावरती मात करून पुढील प्रवेश. त्यानंतर स्लम चौकी विरुद्ध सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश. आणि दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आमने सामने आलेले आहेत. आणि पाहायचं आहे कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय. डी बॉयज विरुद्ध युवा 11. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सुनील. स्ट्राईक वरती परेश, नॉन स्ट्राईक वरती रोहन अशी जोडी मैदानात. यानंतर सामना डी बॉयज विरुद्ध युवा 11. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज सुनील. आणि चेंडू मारा स्क्वेअर लेगला. पायसा चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत एकदा पूर्ण होते. परेशांशी अचूक थ्रो येईपर्यंत एकदा पूर्ण. परेशांची धावसंख्या पोहोचते ती. दुसरा षटक चालू असताना 5 धावा. धावसंख्या 5. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइड वन खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडू सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 5 धावा. दुसरा षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवर सुनील. झकरिया संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पॅव्हिलियन एंडकडून स्ट्राईक वरती रोहन, नॉन स्ट्राईक वरती परेश अशी जोडी मैदानात. आखूड टप्प्यात हलक्याच कट केला. चेंडू चाललाय तो फर्स्टच्या दिशेने. घोशीच्या ठिकाणी चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 6.
बिनबाद 6 धावा. दुसरं षटक चालू असताना नॉट आउट 6 रन. सुनील यांच्या षटकाला आखूट टप्प्यात चेंडू उसवी घेतला. चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. वॉर्निंग दिली आहे पंचानी. बाउन्सी घोषित बोलले ना मी, मराठीमध्ये घोषित आलं ना. सुनील आपल्या षटकातील हा पुढे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज जोरदार करायचा प्रयत्न. पुण्याचा चेंडू चाललाय तो डिक्लेअरच्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव मिळते आणि अशा प्रकारे षटक संपलेला आहे. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 7. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक. यानंतरचा सामना डी बॉईज विरुद्ध युवा 11. दोन्ही संगणक आणि खेळाडू आणि कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ या. त्यानंतर सामना आरवाड विरुद्ध केवाड. प्रवीण 11 विरुद्ध धम्मा 11. मेघ 11 विरुद्ध सार्थक 11 यांच्यामध्ये सामना होईल. तिसरा षटक अमित संगनायक झकेरिया क्रिकेट संघाचा. स्ट्राईकवरती परेश. धावसंख्या 2 षटकामध्ये 10 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. झकेरियाच्या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी. क्षेत्ररक्षण सजवतोय ऑफ साईडच्या दिशेने. कव्हरला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंट असं क्षेत्ररक्षण. आणि लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. तो एक अवांतर धाव मिळतीये. धावसंख्या आणि एक डिक्लेअरच्या ठिकाणी एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 9. 2 धावा, एक डिक्लेअर आणि एक वाईड. धावसंख्या 9 धावा. बॉलर अमित. राईट आर्मवर स्ट्राईकवरती परेश. या षटकातील पुढे जोरदार प्रयत्न. इन स्विंग झाला चेंडू. यष्टीरक्षक यांच्या हातून चेंडू सुटतोय. तोपर्यंत एक धाव मिळतीये. पंचांचा 22चा इशारा येतोय. धावसंख्या 10. 10 रन बिना किसी नुकसान के साथ. ऑफिस्टा परेल. अमित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. आणि या षटकातील हा पुढील चेंडू टाकण्यासाठी साडा फुलटॉस चेंडू. जोरदार पायाचा चेंडू मिड विकेटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मेगा सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने परेशांच्या मॅटमधून निघालेला हा सिक्सर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या 16. 16 रन बिना किसी नुकसान के साथ. एफ साउथ. राईट आर्म ओव्हर द विकेट अमित. पुण्याचा जोरदार चेंडू झाला. स्क्वेअर लेगला पायाच्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक स्क्वेअर चेंडू सुटतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल आहे का? परत थ्रो जाईपर्यंत एकच धाव मिळते. चेंडू सुटला. यष्टीरक्षकांच्या हातामधून तो बॅकअप केलं होतं आणि एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 17. तिसरी ओव्हर चालू असताना, तिसरा षटक चालू असताना बिनबाद 17 धावा. ऑफिस स्टॉप एफ साऊथ. ऑफिस स्टॉप परेल. आता मात्र बॅटच्या खालून गेला चेंडू. यष्टीरक्षक यांच्या हातामधून चेंडू विसावतोय आणि हे षटक संपलेलं नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 17 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतरचा सामना डी बॉईज विरुद्ध युवा 11. डी बॉईज विरुद्ध युवा 11 यांच्यामध्ये हा सामना चालू आहे. शेवटचं षटक पाहायचंय कोणता गोलंदाज घेऊन येतोय. झकेरिया संघाकडून डिसिजन लवकर घ्या. टीम मीटिंग लवकर घ्या. वेळ होतोय. अजूनही बरेच सामने व्हायचे आहेत. ओपन टीम मधले अजून सामने व्हायचे आहेत. बॉलर
जिग्नेश नवीन गोलंदाज ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या पोहोचते 18. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंगचा आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो परेश आणि रोहन यांचा. जिग्नेश आपल्या षटकातील पुढील चेंडू, जोरदार हिट चेंडू, सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. जगास फलंदाज आपल्या संघासाठी फलंदाज परेश आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिग्नेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्राईकवरती परेश. धावसंख्या आहे ती 24. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार चेंडू चालला मिड विकेटला, पायाच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय मधुतो, पण एक धाव पूर्ण होते. थ्रो येईपर्यंत दुसऱ्या धावचा कॉल आहे का, परंतु नका दहशत आहेत रोहन आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. या षटकातील पुढील चेंडू जिग्नेश यांचा. स्ट्राईकवरती रोहन, नॉन स्ट्राईकवरती परेश. धावसंख्या 25. लास्ट ओव्हर चालू आहे पहिल्या इनिंगमध्ये. राईट खेळत लेग साईडचा खूपच बाहेर चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. शेवटचा षटक चालू असताना बिनबाद 26 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. जिग्नेश गोलंदाजी करतोय, जर्सी नंबर 22. आणि फाईन लेगला मारलेला चेंडू, डिक्लरच्या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 27 धावा. बिनबाद 27. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. या षटकातील पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी जिग्नेश. जकेरिया संघाकडून गोलंदाजी करतोय. दादा जोरदार चेंडू झाला मिड विकेटला, पाहायचा झेल होतोय का, सिक्सर जातोय आणि हा सिक्सर जातोय. 6 धावा मिळतात. शेवटच्या चेंडूवरती सिक्सर आणला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. चेंडू द्यायचा आहे आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष आहे. फास्ट करा. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध इवॉर्ड 11. टॉससाठी यायचं आहे. डी बॉयज विरुद्ध इवॉर्ड 11. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध इवॉर्ड 11. क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑफिस स्टॉप एफ साऊथ. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध इवॉर्ड 11. सेमीफायनल सामना चालू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित 20 चेंडूमध्ये 33 अशी धावसंख्या उभारली आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते जकेरिया क्रिकेट संघासमोर. क्षेत्ररक्षण लावून घ्या ऑफिस बॉयज, ऑफिस स्टाफ. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध इवॉर्ड 11. टॉस विनसाठी यायचा आहे. प्लीज जरा फिल्डिंग लावून घ्या. नम्र सूचना. वेळ वाचवायचा आहे. सूर्यास्त होत चाललाय. टॉस विन होते डी बॉयज इवॉर्ड 11 आणि सेमीफायनल सामना चालू आहे. जकेरिया विरुद्ध संदेश कांबळे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ या. संदेश कांबळे
हे कुठे असतील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संदेश कांबळे प्लीज या. डी बॉईज आणि युवर्ड 11. सुशांत कदम यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. चौकीच्या वतीने त्यांचा मनपूर्वक शतशः आभार. सुशांत कदम यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. चौकीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करीत आहोत. चला सामन्याकडे वळूया. सेमीफायनल सामना चालू आहे. एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध झकेरिया क्रिकेट संघ. सलामी जोडी मैदानात मुत्तू आणि अमित. विजय 34 धावांचं लक्ष्य आहे. 20 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत आणि या 34 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो ऑफिस स्टाफ बॉयज ऑफिस स्टाफ एफ साऊथ 33 धावा बनवलेल्या आहेत त्या ऑफिस स्टाफने आणि 34 धावांचं लक्ष्य आहे. एक मिनिट. चला ओके. 34 रन टार्गेट टू विन इन 20 बॉल. चला सामना चालू करा. सेमीफायनल सामना चालू आहे. जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. यानंतर ओपन वर्गातले सामने चालू होईल. पहिला सामना डी बॉईज विरुद्ध युवर्ड 11. त्यानंतर सामना आर वॉर्ड विरुद्ध के वॉर्ड. प्रवीण 11 विरुद्ध धम्मा 11. मेघ 11 विरुद्ध सार्थक 11. 34 टार्गेट कंपल्सरी चेसिंग मुत्तू आणि अमित. 33 धावा बनवलेल्या आहेत एफ साऊथने. स्ट्राइक वरती फलंदाज ऑरेंज जर्सी मुत्तू. नॉन स्ट्राइक वरती अमित. गोलंदाज मार्कवर किरण. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज या षटकातील पहिला चेंडू LBWचा फलंदाज बाद होतोय आणि आनंदाचा वर्षाव कारण एक धोकादायक फलंदाज मुत्तू या ठिकाणी बाद झालेला आहे. पायचीचं अपील पंचांनी मान्य केलं. मिडल स्टिकवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फसला. चेंडू पायावरती आदळून फलंदाज बाद होतोय आणि एक आनंदाचं वातावरण एफ साऊथच्या टीममध्ये. आणि थोडी निराशाजनक सुरुवात झकेरिया संघाकडून कारण मागील सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केलेला फलंदाज बाद होतोय मुत्तू आणि धावसंख्या 1-0. 12वा खेळाडू या झकेरिया टीमचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. आहे ना अथर्व नवीन फलंदाज. अथर्व आणि अमित अशी जोडी मैदानात. धावसंख्या 0. विजय 34 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. यानंतरचा सामना डी बॉईज विरुद्ध युवर्ड 11. सेमीफायनलचा सामना चालू आहे. तुर्तास सुंदर सुरेख सुरुवात एफ साऊथ संघाकडून. फुलटॉस चेंडू जोरदार रेड चेंडू झाला. स्क्वेअर लेगला पाहायचा आहे. सिक्सर की चौकार आणि हा षटकार येतोय. स्क्वेअर लेग दिशेने मारलेला हा षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 1-6 धावा. विजय 34 धावांचं लक्ष्य त्यांना गाठायचं आहे. 34 रन टू विन टार्गेट. पहिली ओव्हर 5 चेंडूंचा 1 षटक असेल याची कृपया दोन्ही संगणक आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
अथर्वने आपल्या षटकाराने खातं खोललं. दुसऱ्या चेंडूचा षटकार. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मधला. या षटकातील पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पॅव्हलियन एंड कडून. हलके जोरदार पुन्हा महाराज करायला पायच्या ठिकाणी एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक धाव पूर्ण. थ्रो येईपर्यंत एक धाव पूर्ण होते अथर्वची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 रन. आता स्ट्राईक वर ते संघनायक अमित. सेमीफायनलचा सामना चालू आहे. एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध झकेरिया क्रिकेट संघ यांच्या दरम्यान हा सेमीफायनलचा सामना चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक तर ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. अमित यांच्यासाठी पहिली ओव्हर चालू आहे. किरण आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. स्ट्राईक वरती अमित. नॉन स्ट्राईक वरती अथर्व. झकेरिया संघाकडून विजय 34 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. या षटकातील पुढील चेंडू जोरदार रेड चेंडू चाललाय. फाईन लेग दिशेने पायसा. पंचांचा इशारा काय येतोय. एक धावा येतोय. डिक्लेअरच्या ठिकाणी चेंडू जातोय. एकच धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. 1 बाद 8 धावा. पहिलं षटक चालू असताना पहिलाच फलंदाज बाद झाला 0 धावसंख्येवर मृत्यूच्या स्वरूपात. विजय 34 धावांचं टार्गेट आहे. यानंतरचा सामना डी बॉयज विरुद्ध युआर 11 यांच्यामध्ये होईल. ओपन वर्डातले संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय किरण. धावसंख्या 8. स्ट्राईक वरती अमित. किरण आपल्या षटकातील पुढे चेंडू जोरदार रेड चेंडू चालला. मिड विकेटला मारला पायाचा. झेल होतो की काय. झेल काय मात्र होऊ शकत नाही परंतु 1 बाउन्स बाउंड्री मात्र जाते आणि 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटका समाप्तीनंतर 1 बाद 12 धावा. ऑफिस स्टाफ एफ साऊथ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग केली. निर्धारित 20 चेंडूमध्ये 33ची धावसंख्या उभारली आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलं आहे. ते झकेरिया संघासमोर आणि झकेरिया संघाची सुरुवात या ठिकाणी समाधानकारक म्हणावी लागेल. 1 बाद 12ची धावसंख्या उभारली. टीम मीटिंग जरा कमी घ्या. वेळ लावू नका. अजून बरेच सामने व्हायचे आहेत. वेळेचं भान आम्हाला सहकार्य करायचं आहे. सूर्यास्त होत चाललाय. अमोल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी असेल पॅव्हलियन एंड कडून. स्ट्राईक वरती अथर्व. नॉन स्ट्राईक वरती अमित. विजय 34 धावांचं लक्ष आहे अजून त्यांच्या समोर. उर्वरित 15 चेंडूमध्ये धावा जमवायचे आहेत. अतुल 15 चेंडूत 22 धावा. 15 बॉल 22 रन. कुठं बाय सुरेख फटका चेंडू मा चालला. तो थर्ड मॅनला पायच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण कर. दुसऱ्या धावडी कॉला चेंडू जायपर्यंत ठिकाणी 2 धावा पूर्ण कर. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतोय. यष्टरक्षकांच्या हातून चेंडू सुटतोय परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगलं होत आहे. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. दोन धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 14. 1 बाद 14 विजयी 34 धावांचं लक्ष पार करताना अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूत 20 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट अमोल. फुलटॉस चेंडू लेग साईडचा खूपच बाहेर चेंडू गेला. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 15. 19 धावांची आवश्यकता. अमोल आपल्या गोलंदाजी मार्क होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हलियन कडून. या षटकातील हा पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट
आखूट टप्प्यात चेंडू जोरदार चेंडूला झेल होण्याची शक्यता. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक जाऊन धावतात तोपर्यंत चेंडू झाला पॉईंटला. तोपर्यंत एकच धाव मिळते. गोलंदाज जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरलेला आहे आणि एक धाव मिळाली आहे ती झकेरिया क्रिकेट संघाला. सेमीफायनल सामना चालू आहे. एफ साऊथ ऑफिस स्टाफ विरुद्ध झकेरिया क्रिकेट संघ. एफ वॉर्डातील सर्व क्रिकेट संघ आणि त्यानंतर ओपन वॉर्डातील संघाच्या सामने होणार आहेत. एक डी बॉईज इवार्ड 11 नाणेफेक करून घ्या. त्यानंतर आरवाड केवाड डी बॉईज आणि इवार्ड टॉस उडून घ्या. आयोजक कमिटीना विनंती आहे त्यांचा टॉस विन करून घ्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतुल आपल्या षटकातील पुढे चेंडू आखूट टप्प्याचा चेंडूचा फायदा उठवला. चेंडू चालला आणि सोपा साधा झेल. लॉलीपॉप झेल होता. सोपा साधा झेल सोडलाय. कोणती हालचाल करायची नव्हती फक्त झेल पकडायचा होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेने आणि एकच धाव. धावसंख्या 17. अजूनही 17 धावांची आवश्यकता. टॉस विन करून घ्या. पुढील सामना डी बॉईज विरुद्ध इवार्ड. या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार आहे आणि या षटकातील पुढील चेंडू अमोल यांचा सोपा साधा झेल कव्हरच्या दिशेने सोडलेला. डी बॉईज आणि इवार्ड 11 इवार्ड 11 विरुद्ध डी बॉईज. ऑफ स्टाईन वरती येऊन या ठिकाणी चेंडू मारला तो स्क्वेअर लेगला डिक्लरच्या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. दुसरी ओव्हर चालू असताना धावसंख्या 18. यानंतरचा सामना डी बॉईज विरुद्ध इवार्ड 11. अमोल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पॅवेलियन यांकडून. स्ट्राईक वरती अथर्व राईट आर्म ओव्हर द विकेट. हो डाऊन झालेला चेंडू सरळ यष्टिरक्षक यांच्या हातातून चेंडू विसावतो. निर्धाव चेंडू सांगत होते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर झकेरिया क्रिकेट संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 18 धावा. दहा चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 10 बॉल और 16 रन. दहा चेंडूत 16 धावांची आवश्यकता. धावसंख्या 18. 2 ओव्हर बॉल द्यायचा आहे. पंच इशारा करतायत. यानंतर सामना डी बॉईज विरुद्ध इवार्ड 11 यांच्यामध्ये होईल. सत्यन गोलंदाजी मार्कवर. 10 बॉल और 16 रन. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. विजय 34 धावांचं लक्ष्य त्यांना पार करायचं आहे. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. सत्यन सत्यन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू जोरदार चेंडू आणि एक सोपा साधा झेल. सुरक्षित रक्षण कोणतीही चूक नाही. आणि फलंदाज बाद संगणक अमित. नवीन फलंदाज लवकर या. सुनील स्ट्राईक वरती ब्लू कॅप. 9 चेंडू आणि 16 धावा. धावसंख्या 18. 2 बाद 18 धावा. विजय 34 धावांचं लक्ष्य त्यांना गाठायचं आहे. या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सत्यन
पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतो आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा चेंडू, जोरदार चेंडू झाला मिड विकेटला पायसाठी काही झेल होतं का आणि चांगलं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमा आरक्षेच्या बाहेर, ज्या ठिकाणी एक धाव येणार त्या ठिकाणी चेंडू सीमा आरक्षेच्या बाहेर जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22. आणि असं जर चुका करत राहिला तर महागात पडू शकता आपल्या संघासाठी. आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. सत्यन आपल्या षटकातील पुढील चेंडू जोरदार, आता चेंडू सीमा आरक्षेचा वाटचाल करतोय. पंचांचा इशारा तर मेगा सिक्सर. धावसंख्या 28. धावसंख्या 28. 6 धावांची आवश्यकता. काय गोड लावले की काय आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि पाय मॅच फिरवले आणि विजयी झालेले आहेत. झकेरिया क्रिकेट संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेल्या विजयी संघाचं अभिनंदन. ऑफिस स्टाफ संघाने निर्धारित 20 चेंडूमध्ये 33 धावसंख्या उभारलेली आणि विजयी 34 धावांचं लक्ष्य पार करताना झकेरिया संघाने तिसरा षटक चालू असताना 34 अशी धावसंख्या उभारली. महेश बुमरू महेश चंदवनकर बुमरू कॉमेंट्री बॉक्स जवळ या. अंतिम सामन्यात पोहोचले झकेरिया क्रिकेट संघ. अभिनंदन. पराभूत संघाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मनपूर्वक आभार. ऑफिस स्टाफ एफ साऊथ ओपन वर्ल्डातले सामने चालू होत आहेत. डी बॉयज विरुद्ध युवार्ड 11. टॉस झाली ना अजून. आयोजक कमिटी टॉस सोडून घ्या. लालबाग चौकी सेक्शन टॉस सोडून घ्या. दोन्ही संघटक तयार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग लालबाग सेक्शन चौकीच्या वतीनं कामगार चषक मार्च 2024. प्रथम क्रमांक रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 15,000 आणि आकर्षक चषक.